आपण पाहतोय शिवतीर्थवर जाण्यासाठी आता उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत। काही वेळातच राज ठाकरेंची पत्रकार परिषद मुंबईत पार पडते आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे देखील तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे, कारण ते तिथेच जायला निघालेल्याची माहिती मिळते। आज संपूर्ण सीजेपीची आंदोलनं, त्यांचे मुद्दे, यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। परवा 3 दिवसापूर्वी लाठीचार्ज झाला होता विद्यार्थ्यांवर, 150 विद्यार्थी त्यात जखमी झाले होते। तर त्यावरही आता ठाकरे बंधू काय भाष्य करतात याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। महाराष्ट्रभरात आज वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनीही पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। 26 जुलैला ठाकरे बंधूंकडून आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। तर आज राज ठाकरे या सगळ्या मुद्द्यांवर काय बोलणार याकडे आता लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे काही वेळातच तिकडे पोहोचणार आहेत, त्यानंतर काही वेळातच आता राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। पाहतोय उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या इथे शिवतीर्थवर जायला निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत। काही वेळातच दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद इथे पार पडणार आहे। तर आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत आहेत। गिरीश, काही वेळातच ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे, ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित पत्रकार परिषद थोड्याच वेळा होणार आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर निघालेले आहेत। येत्या 26 तारीखला विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विरोधात एक एकत्रित आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा निर्णय हा दोन ठाकरे बंधू घेणार आहेत आणि त्याची घोषणा आज या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे। त्यामुळे दोन भाऊ नेमके काय बोलतात याकडे सरांचं लक्ष असणार, कारण उद्धव ठाकरे हे कालच जंतर मंतरवरून जाऊन आलेले आहेत आणि तिथे विद्यार्थ्यांचा संवाद साधलेला आहे आणि सोबतच त्यांनी राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा केली आहे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबतही चर्चा केली आणि एकत्रितरित्या राज्यात महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्ष म्हणून एक मोर्चा किंवा आंदोलन काढण्याचा भूमिका ही किंवा चर्चा ही सर्व नेत्यांमध्ये झालेली आणि त्या अनुषंगाने आता दोन ठाकरे बंधूंनी एकत्रित येत मुंबईत एक मोठा आंदोलन किंवा एक जाहीर सभा घेण्याचा नियोजन सध्या ठाकरे बंधूंचं आहे आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद असणार आहे आणि त्याबाबतची घोषणा आताच्या पत्रकार परिषदेत होईल। काही वेळातच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचतील। आत्ताच मातोश्रीवरून उद्धव ठाकरे निघालेले आहेत। आपण बघितलं तर मागील 2 दिवसांपासून आदित्यनाथ अमित ठाकरे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात उभे आहेत। ज्या ज्या ठिकाणी पोलीस गुन्हे दाखल करतात त्या पोलीस स्टेशनला जाऊन दोन्ही ठाकरे बंधू आहेत जे युवा नेते ते जाऊन त्या ठिकाणी भेट देत आहेत। एक प्रकारे ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या सोबत सुरुवातीपासून राहिलेलं आणि त्यामुळे आता छोट्या छोट्या आंदोलन करण्यापेक्षा एक मोठं राज्यात एक मोठं आंदोलन करून जी भूमिका आहे जो विद्यार्थ्यांचा संताप आहे उद्रेक आहे तो दाखवावा लागेल आणि त्या अनुषंगाने एक मोठं आंदोलन राज्यात व्हायला हवं या संदर्भातली चर्चा या मागील आठवड्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होत्या। खरं तर मागच्याच आठवड्यात रविवारी आंदोलन हे दोन्ही ठाकरे बंधूंकडून केलं जाणार होतं, मात्र काही कारणास्तव त्यांनी पुढे ढकललं। उद्धव ठाकरे मग दिल्लीला रवाना झाले आणि त्यामुळे आता येणाऱ्या जे रविवार आहेत त्याच्या आधी किंवा 24 तारीखपर्यंत हे आंदोलन असेल असे माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद असणार आहे। 11ची वेळ होती, मात्र काही कारणामुळे ही थोडीशी डिले झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेसाठी शिवतीर्थच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत देखील आहेत। संजय राऊत देखील सकाळी माध्यमांशी बोलत असतात, मात्र आज ते माध्यमांशी बोलले नाहीत, कारण जी काही घोषणा करायची आहे ती आज दोन्ही ठाकरे बंधू करतील। त्यामुळे त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचं लक्ष नसणार। नेमकं कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, नेमकं पक्षांचं आंदोलन असणार आहे की पक्ष विरहित आंदोलन असणार आहे, पक्षाचे झेंडे हे आंदोलन असणार आहेत का, या सगळ्याबाबतची घोषणा ही आजच्या या पत्रकार परिषदेत होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमका काय भूमिका म्हणतात राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून जरी जाहीररित्या भूमिका मांडली असली तरी मात्र पक्षाकडून जे आंदोलन आहे ते अद्याप झालेलं नाहीये की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ते सहभाग झाले। त्यामुळे एक विरोधी पक्ष म्हणून ते नेमकी कशा पद्धतीने त्यांची भूमिका मांडणार आहे, तर त्यांच्या आंदोलनाची रूपरेषा नेमकी काय असणार आहे, मोर्चा नेमका असणार आहे
त्यामुळे या सगळ्या संदर्भातील जे प्रश्नांची उत्तरं आहेत ते काही वेळातच हे आपल्याला सर्वांनाच राज्याच्या जनतेला मिळणार आहेत. जे राहुल गांधी यांच्यासोबत जे चर्चा झाली आहे त्याबाबतची काही माहिती उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेसने तर पाठिंबा नक्कीच. दर्शवलेला आहे. गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण तुमच्याकडनं अपडेट जाणून घेत राहूयात. मात्र आपण पाहतोय आता उद्धव ठाकरे शिवतीर्थकडे रवाना झालेले आहेत. काही वेळातच ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. 26 तारखेला त्यांचं एक आंदोलन होणार आहे आणि त्याचीच घोषणा करण्यासाठी, त्यांची एकंदर भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली जाते. आपण पाहतोय देशभरात, राज्यभरात सर्वच ठिकाणी विरोधक आक्रमक झालेले आहेत. लाठीचार्ज विरोधात असतील, नीटच्या पेपरफुटी संदर्भात असतील, विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्व विरोधक उभे राहिल्याचं आपल्याला चित्र दिसतंय. तर आज ठाकरे बंधूंकडनं काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागलंय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीवर काय भूमिका मांडतायत याकडे आता लक्ष लागलंय. काही वेळातच त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. खरं तर 11 वाजताची वेळ होती, मात्र मुंबईत पाऊस सुरू आहे आणि त्या कारणास्तव कदाचित या बैठकीला उशीर होतोय. तत्पूर्वी थोड्या वेळापूर्वी आता मनसेची बैठक देखील पार पडली आहे आणि या पत्रकार परिषदेत नेमक्या कुठल्या मुद्द्यांना हात घालायचा हे देखील त्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे. लाठीचार्ज विरोधात आपण पाहतोय ठाकरे आता मैदानात उतरलेले आहेत. काही वेळातच त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे.